नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, 75% पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी 75% पीक विमा हा कोणत्या जिल्ह्यांमध्ये भेटणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये नाही भेटणार आहे, त्यामध्ये किती जिल्हे समावेश आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता त्यामध्ये एकूण 18 जिल्हे ह्या पीक विम्यासाठी पात्र आहे. तर शेतकरी मित्रांनो, तेही आपण बघणार आहोत यामध्ये कोणते कोणते जिल्हे पात्र आहेत. तर शेतकरी मित्रांनो, एकूण 40,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आजच हे जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठं न स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी मित्रांनो, मी कल्पना. तर चला शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवात करूया की कोणते जिल्हे आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती पीक विमा हा भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आम्ही जे शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत ते सर्वात आधी तुम्हाला भेटतील. तर शेतकरी मित्रांनो, चला घेऊया व्हिडिओला सुरुवात. शेतकरी मित्रांनो, आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विम्याचा दुसरा टप्पा वितरित होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशी माहिती आत्ताच आपल्याला शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना ही माहिती सध्या दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, बघा 2022, 2025 आणि 2023-2025 पासूनचा जो काही पीक विमा मंजूर करण्यात आला होता, याचा दुसरा टप्पा आज या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता येत्या 2 ते 3 तासांमध्ये आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांना या 18 जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण करण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री साहेबांनी आता शेतकऱ्यांना ही माहिती दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपले आधार कार्ड लिंक आहे की नाही हे लगेच चेक करा. तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. हा पीक विमा गेल्या काही दिवसांपासून वाटप झालेले होते. वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आता याचं कारण पण कळणार आहे. शेतकरी मित्रांनो, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे सर्व कृषी अधिकारी जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याचे पंचनामे, कागदपत्रे या कामामध्ये व्यस्त होते. तर आता शेतकरी मित्रांनो गुंतलेले होते, त्यामुळे पीक विमा वाटप करणं थांबलेलं होतं आणि हा पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आज मिळत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता 8 वाजता हा पीक विमा जमा होणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता 8 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये कोणते कोणते जिल्हे पात्र झालेले आहेत तेही आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे जिल्हे कोणते, तर चला शेतकरी मित्रांनो घेऊया जाणून. तर शेतकरी मित्रांनो, आता या जिल्ह्याची यादी पण या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आता त्यामधील पहिला जिल्हा आहे, सांगण्यात आलेला होता की लातूर जिल्हा, त्यानंतर रायगड जिल्हा आणि त्यानंतरचा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बीड जिल्हा, बुलढाणा जिल्हा, सातारा जिल्हा. बघा, तर तुम्ही सातारामधून असाल तर तुमच्यासाठी ही आज मोठी खुशखबर आहे. कोल्हापूर जिल्हा आणि अकोला जिल्हा अशा 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये बघा आता पीक विमा जमा होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता सरकारने असंही स्पष्ट केलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे.